नमस्कार मंडळी, आज आपण दूध शेव भाजी पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी आता कढई गरम करून घेतली आहे। तुम्ही केली आहे का दूध शेव भाजी? नसेल केली तर या प्रकारे घरच्या घरी हॉटेलसारखी टेस्टी भाजी आपण करूया। त्यासाठी मी एक पळी तेल घेतलं आहे। मोहरी जिरे तडतडले। आता त्याच्यात मी सात आठ कढीपत्त्याची पानं, आलं लसूण पेस्ट टाकून घेतली। 2 कांदे मी बारीक कापून घेतले आहेत, आता ते टाकून घेतले। कांदे आपल्याला गुलाबी होईस्तोवर आपण ते तळून घेणार आहोत। आता त्याच्यात आपण 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला टाकून घेतला। एक लाल मिरची मी बारीक कट करून घेतली, ती पण टाकून घेतली। आता टोमॅटो शिजण्यासाठी मी मीठ टाकून घेतलं। मीठ टाकल्यामुळे आपले टोमॅटो लवकर शिजले जातात। आता लाल चटणी, गरम मसाला आणि हळद आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करून तुम्ही टाकू शकता। टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि आता आपले टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडं पाणी टाकलं आहे। आता ते झाकून चांगलं शिजवून घेते। 2 मिनिटं मी झाकण ठेवून ते शिजवून घेतलं आहे। आता आपली पेस्ट छान तयार झाली। आता आपण याच्यात दूध टाकून घेऊ। आता चमच्याच्या साहाय्याने ते हलवत आपल्याला अर्धा लिटर दूध मी टाकून घेतलं आहे। गॅस कमीच राहू द्यायचा। आपल्या भाजीला आता उकळ आली आहे। आता आपण याच्यात शेव टाकून घेऊ। शेव टाकल्यावर मिक्स करून कमी गॅसवर आपण 4 मिनिटं शिजवून घेतलं आहे। कमी गॅस करून आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली। याच्यात आता आपण फ्रेश क्रीम टाकून घेणार आहोत। तयार आहे आपली भाजी। एकदा नक्की करून